येणारी जनगणना ही बौद्धांसाठी अतिशय महत्त्वाची असून या जनगणनेच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्मक्रांती ही यशस्वी झाल्याचे आपणा सर्वांना दाखवून द्यायचे आहे। म्हणून आपण सर्वांनी अतिशय जागरूकतेने जनगणनेत महत्त्वाची भूमिका पार पाडावी। तसेच येणाऱ्या काळात राजकीय सत्ता हस्तगत करण्याकरिता सुद्धा आपणास टप्प्याटप्प्याने पुढे जावे लागणार आहे, असे मत भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी तथा कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी नांदेड येथे भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेडच्या वतीने आयोजित एक दिवसीय बौद्ध धम्म परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले। प्रारंभी शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी अभिवादन केले, तर समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना दिल्यानंतर शहरातील मुख्य मार्गाने समता सैनिक दलाच्या वतीने पथसंचलनासह धम्म रॅली काढण्यात आली। यावेळी परिसरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभा आगे बढ़ो, सलामी दो, जय भीम, जय भीम, जय भीम। आज नांदेडला धम्म परिषद भारतीय बौद्ध महासभा यांच्या शाखेने दक्षिण उत्तर या शाखेने आयोजित करण्यात आली होती। नांदेड हा जिल्हा आंबेडकरवादी जिल्हा आहे। आंबेडकर चळवळ इथे चांगल्यापैकी फोफावलेली आहे। येथील लोक धम्माला आणि बाबासाहेबांना मानणारे आहेत। त्यामुळे धम्म परिषदेला प्रचंड अशी गर्दी झाली होती। बऱ्याच वर्षानंतर मी नांदेड शहरामध्ये आलो त्यांच्याशी संबोधन करण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आणि पुढच्या काळामध्ये आम्ही कशा प्रकारे जाणार आहोत धम्म घेऊन। भारतीय बौद्ध महासभेचा मिशन 25 आहे। त्या मिशन 25 वरती आम्ही महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे। एखाद्या संघटनेला ध्येय धोरण असायला पाहिजे, ते मिशन 25 आहे। जर ध्येय धोरण नसेल तर कटी हुई पतंग सारख्या संस्था इकडे तिकडे गेलेल्या दिसून येतात। आम्ही ह्या मिशन 25 वरती चालत आहोत आणि आशा आहे येणाऱ्या काळामध्ये मिशन 25 या महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये आम्ही यशस्वी होऊ। 2027 हे महत्त्वाचं वर्ष आहे की महाड क्रांतीला 100 वर्ष होत आहेत। महाड क्रांती कशी असावी याचा आराखडा आम्ही तयार केलेला आहे। ते सगळं माहिती महाराष्ट्र सरकारला गेलं, म्हणून महाराष्ट्र सरकारने त्याचं महाड 14 तळाचं सौंदर्यीकरणाचा प्लॅन केलाय। त्याची पाटी देखील 20 मार्चला त्यांनी लावली आणि संपूर्ण ते महाड शहराचा तो परिसर सुंदर करण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे। 55 कोटीचा फंड काहीतरी त्यांनी अलॉटेड केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची ही क्रांती आहे, बाबासाहेबांची पहिली क्रांती आहे। हा क्रांतीचा संदेश माझ्या त्या दिवसाच्या भाषणामध्ये मी सांगितलं। क्रांतीचा संदेश 14 तळ्याचा पाणी प्रशासनाचा संदेश, जो मानवतेचा संदेश आहे, ह्युमन राईट्सचा अधिकार आहे, तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून शिकवावा। या देशामध्ये मिठाच्या सत्याग्रहाला जास्त महत्त्व देण्यात आलं, परंतु पाण्याच्या सत्याग्रहाला जो जीवनावश्यक गोष्टी आहेत त्याला महत्त्व देण्यात आलं नाही। ही चूक सुधारण्याची संधी महाड क्रांतीला 100 वर्ष होत आहेत त्याच्यामध्ये आहे। अशा प्रकारचं मी वक्तव्य त्या दिवशी मांडलं आणि आज देखील आपल्या मीडिया लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून लोकांना सांगू। समता सैनिक दलाला देखील 100 वर्ष होत आहेत। जास्तीत जास्त सैनिक आम्ही तयार करण्याचा प्रयास आहे। आज आमच्याकडे 52,000 सैनिक रजिस्टर सैनिक आहे। येणाऱ्या काही महिन्यामध्ये आम्ही 1 लाखापर्यंत हे टार्गेट नेण्याचा प्रयास करतोय आणि निश्चितपणे आम्ही ह्याच्यामध्ये यशस्वी होऊ।
100 वर्षांचा मोठा कार्यक्रम समता सैनिक दलाचा आयदर मुंबईच्या चैत्यभूमी शिवाजी पार्क येथे होईल किंवा नागपूरच्या दीक्षाभूमीवरती आम्ही आयोजन करण्याचा ठरवलेलं आहे. तमाम आंबेडकरी जनतेला आव्हान आहे की ह्याच मुवमेंटशी जुडते राहा, या आंबेडकर चळवळीशी जुडते राहा. दुसरे किती प्रबोधन दाखवत असेल तरी त्याच्या मागे जाऊ नका. जे काही रिपब्लिकन नाव घेऊन जे नेते आज मनुवादी संघटनेबरोबर गेलेले, राजकीय सामाजिक मध्ये गेलेले आहेत, त्यांच्यापासून समाजाला धोका आहे. आपला मित्र कोण, आपला शत्रू कोण हे ओळखण्याची गरज आहे. लोकांकडे जाऊन तूप रोटी खाण्यापेक्षा भाजी भाकरीवरती चळवळ चालवण्याचा प्रयत्न करा. बाबासाहेबांचे विचार, भगवान बुद्धाचा धम्म हा देशाच्या आणि जगाच्या पातळीवरती घेऊन जाऊ असा निर्धार करा. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. UG बोराडे आणि महाराष्ट्र राज्य शाखेचा मी अध्यक्ष आहे. आणि आज जी धम्म परिषद झाली नांदेडला, आणि ती जी धम्म परिषद आहे ती नांदेड शहर शाखेच्या वतीनं झालेली आहे. आणि खूप आनंद झाला की त्या ठिकाणी भरघोस असं लोकांचा उत्साह होता. आणि समता, विशेष म्हणजे समता दलाचं संचालन आणि समता दलांनी जे प्रमाणे हे केलं, त्या ठिकाणी पूर्ण शहरामध्ये एक प्रकारे वातावरण निर्मिती केली, ते खूप चांगल्या प्रकारे होती. आणि त्यामुळे ही धम्म परिषद यशस्वी झाली असं मला वाटतं. धम्म परिषद निमित्ताने हे सांगेल की महाराष्ट्र शाखेने सर्व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा प्रत्येक गावापर्यंत पोहोचली पाहिजे, हे आजचा ध्येय उद्दिष्ट आहे. आणि त्या अनुषंगानं प्रत्येक गावामध्ये गाव तिथे शाखा, घर तिथं सैनिक आणि गाव तिथं बौद्धाचार्य, ह्या संकल्पनेतून आपण भारतीय बौद्ध महासभेचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे कार्य सुरू आहे. जवळजवळ आम्ही 36 जिल्हे जे आहेत त्याचं आम्ही 62 जिल्ह्यामध्ये हे करून विभाजन करून त्या ठिकाणी व्यवस्थित कार्यक्रम आमचे सुरू आहेत. सूरज चांद रहेगा, बाबा तुम्हारा नाम रहेगा. सूरज चांद रहेगा, बाबा तुम्हारा नाम रहेगा. सूरज चांद रहेगा. करांचा जय असो. भारतीय बौद्ध महासभेचा जय असो. मी सुरेश गजभारे, भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हा उपाध्यक्ष, समता संमेलनाचा जनरल मेजर. आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशाखाली आज या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि ह्या बौद्ध धम्म परिषदेला आमच्या समता संमेलनाच्या माध्यमातून बऱ्याच सैनिकांनी या ठिकाणी आम्हाला येऊन उपस्थित लावलेली आहे. आणि इथल्या जे कोणी येणार आहेत बाहेर, जे उपासक उपासिका, यांना संरक्षण देण्याचं काम आमच्या समता संघटनेने केलेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक समता संघटनाची एक भव्य रॅलीसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि हा धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी आमच्या समता संघटनेने खूप मोठी भूमिका बजावलेली आहे. माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार सहयोगनगर नांदेड येथे भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेड उत्तरच्या वतीनं भव्य अशा स्वरूपाची बौद्ध धम्म परिषद आणि समता सैनिक दलाचं पथसंचलन नांदेड शहरामध्ये करण्यात आलं. आणि या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि त्याच्यासोबतच डॉक्टर आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब हे उपस्थित राहिले. त्यांनी सुंदर अशा स्वरूपाचं मार्गदर्शन केलं आणि बौद्ध धम्म वाढीसाठी प्रत्येकानं कशा स्वरूपानं आपलं योगदान दिलं पाहिजे याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आम्ही अशा स्वरूपाचा संकल्प केलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न जर साकार करायचं असेल तर आपल्याला प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला पुढे जावं लागणार आहे, कृतीमध्ये ते आणावं लागणार आहे. आणि म्हणून आम्ही येत्या काळामध्ये नांदेड शहरामध्ये समता सैनिक दलाचं एक मोठ्या स्वरूपाचं एक दल जे आहे ते आम्ही निर्माण करण्याचा संकल्प करत आहोत. एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.